हॅलो 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 साधन साधित सवहिताचे साधन साधित सवहिताचे तेने तुटे बंधन जीवाचे तेने तुटे बंधन जीवाचे बंधन जीवाचे संत महात्म्याचं काय मत आहे? की बाबा जे साधन आहेत, जे बंधन आहेत, काही साधन त्यागायचे आहेत आणि काही साधन जवळ करायचे आहेत. आवर मधले साधन आणि परामधले साधन तुम्हाला विषय कळाला नाही. उगा ते बोलक्या पोपटावनी तुमची अवस्था होऊ देऊ नका. आवर मधले साधन आणि परामधले साधन, आवर मधले साधन आम्हाला कुठं टाकावं लागतात आणि परामधले साधन आम्हाला कुठं जोपासावं लागतं. आपण एक म्हणाले की पेटीवरला एक म्हणाले, दुसरं एक म्हणाले, असं नाही. आधी विषय लक्षात घ्या आणि विषय लक्षात घेऊन मला नेमकं विषयातून काय म्हणायचं होतं ते आधी लक्षात घ्या. गावामध्ये विषय काय म्हणाला ऐकून घ्या अजून एकदा, नंतर लिहून घ्या. खुंटले साधन तुटले बंधन सर्वही चैतन्य एक रूप. काय म्हणते, काय संतांचं मत आहे? सर्वही चैतन्य एक रूप. आवर मधले साधन आणि परामधले साधन आता तुम्हाला थोडं आज मध्ये जाऊन सांगावं लागेल. तुम्हाला आवर मधली भक्ती आणि परामधली भक्ती, आवर मधली भक्ती कशी आणि परामधली भक्ती कशी, आवर मधले साधन कोणते आणि परामधले साधन कोणते. आता इकडे करारे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका, जेने नये यमाची यात्रा ऐशिया साधना करा. काही अजून पुढे वय काय म्हणते, साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घड. तुका म्हणे न घ्यावा संशय निश्चयशी होय हरी रूपात ते अभंगाचा सार होय. उगच करारे बापानो साधन हरी तुला जमना, त्याच्या मागचा काय संदर्भ ते आपल्याला बघावं लागते. ज्यावेळेस आम्हाला हा जीव आत्मतत्व रूपाला आम्हाला पाहण्यासाठी किंवा आत्मतत्व रूपाला नेण्यासाठी हे सांगितलं की बाबा ज्यावेळेस हा जीव आम्हाला तरुण जायचा आहे, तरुण जाण्यासाठी आम्हाला प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन कट आहेत. हे सांगितलं गणामाच्या व्याख्यानामध्ये. या प्रवृत्तीच्या कटावून ज्यावेळेस जीव निघाला तर या जीवाला निवृत्तीची कट भेटला तर हा जीव भवसागर पार होते. याला मध्ये कुठे अडथळा येऊ शकत नाही. आणि या जीवाला भगवंताच्या नामाच्या नौकेमध्ये बसून भाव भक्तीचे चाटू फिरवून ह्या जीवाला मोहमायेच्या सागरातून याला प्रवृत्तीच्या कटावून निवृत्तीच्या तटाकडे हे जीव ज्यावेळेस पार झाला, आजी संसार सुफळ झाला गे माय देखली पाय विठोबाचे तो मज व्हावा, तो मजवा वेळोवेळी व्हावा. पांडुरंग म्हणजे हा भवसागरचा प्रवास खुंटला. आता 83,99,999 ऐकाले आपण. हेच नाही, यांच्या संप्रदायामध्ये बरेच जणांचा हा गाडा चालू आहे. गोविंदराव, बरेच जणांचा गाडा चालू आहे.
एखाद्या दिवशी अशी खुट्टी बसल की नाही, आणि ते बसवायला मीच सापायचे, ते दुसऱ्यांना बसणारी. त्याला पुरावा कसा आहे मांजरे पाटील? भक्ती विना जिने जळवला जिरवाने संसार भोगले दुःखमुळे संतांनी यादी केलेली आहे. 20 लक्ष येऊन वृक्षामध्ये घ्यावे, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. किती झाले? 29. 11 लक्ष येऊन किड्यामध्ये घ्यावे, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. किती झाले? 29. 11 किती झाले? त्याच्यामध्ये 10 किती झाले? 50. 30 लक्षणी पशुमध्ये किती झाले? 80. मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नर द्या नरा, तयाचा मातेरा केला पुढे. नामदेव महाराजचा अभंग परमार्थ शतकोटी मध्ये आहे. आता 83,99,999. बरं, यांच्या मोक्ष सिद्धांतामध्ये ग्रंथामध्ये किती ठिकाण टाकू तुम्हाला? लक्ष 84 फेरी. किती ठिकाण टाकू मी? लक्ष 84 फेरी. 83,09,999. किती कमी पडाले? एक. म्हणजे हा मनुष्य जन्म होय काय? ते मानवा जन्मासाठी 4 लाख वेळा पुन्हा जीवाला जिजावं लागले तिथं. त्यावेळेस परिपूर्ण मनुष्य जन्म मनुष्याला या ठिकाणी भगवंताने आम्हाला अर्पण केलेला आहे, असं त्याची व्याख्या मी म्हणालो नामदेव महाराज शतकोटी मध्ये याचं नमूद केलेलं आहे. विषय काय म्हणालाय? विषयाची बाजू काय होय? विषय ठेवते वेळेस, विषय मांडते वेळेस दोन्ही संप्रदायाची त्याला अनुकरून अभंग त्याला उपलब्ध आहेत. असं नाही की काय बोलून विषय ठेवलं त्याला कुठला पुरावा नाही. दोन्हीकडे पुरावे आहेत त्याला विषयाला. आणि त्या विषयाची माध्यम बघते वेळेस काय विषय काय? कोणतले साधन तुटले बंधन, सर्व ही चैतन्य एक रूप. नाही जेथे माया, नाही तिथे छाया, निर्गुणाचा आया ब्रह्मरूप. आता मला मायेचा विस्तार बघते बघते कोण्या कोण्या पदाला किती किती माया आता आणि कुठं माया संपाली आता हे तरी तुम्हाला आनंद संपादनाच्या ग्रंथामध्ये भरपूर याचं नमूद केलेलं आहे. बघा तुम्ही अजून माया कुठं संपाली, माया कुठं नाही, मायेचा शिरका कुठं नाही, माया किती पदापर्यंत आहे. मग म्हणून मग नाही तिथे माया, नाही तिच्या निर्गुणाचा आया ब्रह्मरूप. आपण म्हणता जीवानंदाचा आनंद जीवाचा संबंध मूळचा वेळ झाले, हा त्याचाच होय, हे त्यानं त्याचाच होय. पण ह्याला ओळखीता आलं पाहिजे की हेच माझा बाप होय. ओळखीता आलं पाहिजे की हेच माझा बाप. त्याचा हात राहा, दुसऱ्याचा हात राखा, थोपाडीमध्ये मारते मी तुझा बाप होय काय म्हणते. म्हणून म्हटलंय निर्गुणाचा आया ब्रह्मरूप. ह्या जीवाला मूळ सच्चिदानंद पदवी घेते वेळेस ह्या जीवाला खरंच आम्हाला काय टाकायचं आहे, काय घ्यायचं आहे? आवर मधले साधन, परामधले साधन. आवर मधले साधन किती टाकायच्यात, परामधले साधन आम्हाला कोणते घ्यायच्यात, आणि बंधन ह्या जीवाच्या मागे लागलेले बंधन. तुम्हाला अजून बंधनाची व्याख्याही कळाली नाही. बंधन कशाला म्हणा होती? जीवाला किती बंधन लागलेले आहे हे तरी तुम्हाला माहित आहे काय? पुन्हा त्याच्यामध्ये मोक्ष सिद्धांतामध्ये एक ओळी काय म्हणाली? सद्गुरूची शरण जाऊन निज मुख अनुभवणं, निज ध्यास लावणं, तोडा प्रपंच परमार्थ. सुंदर ओळी आहे. सद्गुरूचे ज्यावेळेस सद्गुरूची भक्ती आम्ही करते वेळेस खेद नाही. कोणी दत्ताची भक्ती करा, हरीची करा, कोणी अजून कोणाची करा, त्याच्यामध्ये खेद नाही. ज्यावेळेस सद्गुरूचा ध्यास लावते वेळेस आम्ही सद्गुरूचा ध्यास लावाव कसा? जसा पाण्यामध्ये बगळा एक पाय आदर करून डोळे मिटून बसते, त्याचा ध्यास पूर्ण मासोळीर असते. मासोळी त्यामध्ये अनेक त्याला गिळते आणि उडून जाते. तसा निज ध्यास, भक्ताचा निज ध्यास. त्याच्यावर दुसरी गोष्टी दोन. भक्ती करते वेळेस आम्हाला कोणतं मळ काढावं लागते? एक, भक्ती करते वेळेस मळ. ज्ञान आलं की माणसाला अंकासाठी तिथंही मळ आहे, तिथंही दोषात. आणि वैराग्य अंगात आलं की तिथं दोषात. कारण का? विश्वामित्र दुसरी सृष्टी निर्माण करण्यासाठी तपश्चर्या करीत बसला. परिपूर्ण अंगी वैराग्य संचारलेला ऋषी होता, तरी पण मेनकेच्या श्वासामध्ये संपूर्ण काही हरून बसलं. जसं वैराग्य म्हणता आम्ही,
पण परिपूर्ण वैरागी अंगात आल्यानंतर त्या वैरागी अंगी आले की आम्हाला फक्त काय दिसायला पाहिजे, तो भगवंत आणि मी, याच्याशिवाय दुसरा कोण नाही. आम्ही म्हणता आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोणीले, आत बी तोच होय बाहेर बी तोच होय आणि मधलाही तोच होय, याच्यामध्ये कुठलाही खेद नाही. म्हणून आम्हाला ही अवस्था बघतेवेळेस मी तुम्हाला प्रल्हादाचं एक प्रमाण दिलो. मी प्रल्हाद विचारित या सोडी नरे घेतल्या कडेवरी भक्ती सुखेस निभाला. कारण का ज्यावेळेस प्रल्हाद झाला सर्वत्र माझा हरी दिसतो, सर्वत्र भगवान दिसते, सर्वत्र त्याला भगवान दिसते आणि त्याच्यामध्ये अशा दृष्टीमध्ये असं कुठंच नाही की हरी नाही अशी जागा शून्य नाही, त्याला हरी दिसते. आणि हिरण्यकशिपू विचारतो तुझा कुठं आहे भगवंत, कुठं आहे? त्याला सांगते खांबात आहे, तुमच्या हातात शस्त्र असतात, सर्वत्र माझा भगवंत भरला आहे. हो खांबात आहे. काय खांबाला लाथ मारली भगवंताला प्रगट व्हावं लागलं. म्हणजे हा जे भाव, हा निश्चय, हा विश्वास, ध्यान, भक्ती, वैराग्य याच्यावर आपल्या अंगावर वस्त्र आहे, पांढरं वस्त्र आहे. त्याला गिरीश लागलं किंवा आई लागलं, पाण्याने निघते काय, त्याला एरियल किंवा कोणती चांगली मोठी साबण त्याला घासावं लागते, त्यावेळेस ते निघते, निघणार तरी डाग राहतेच. तसं ह्या जीवाला लागलेला मळ, ह्या जीवाला लागलेला डाग, ह्या जीवाला मागं दडलेलं दोष उपाधी हे परिपूर्ण धुवून काढण्यासाठी आणि तू शौच होऊन जाण्यासाठी आम्हाला साधू संत महात्म्यांनी काय सांगितलं. खराने बापानो साधन हरीचे जनी करण्याचे कर, जेणे नाही यमाची यातना. किती वेळा यमाच्या यातनेमध्ये आम्ही पडावं, किती वेळा यमाचा त्रास आम्ही सहन करावा, किती वेळा यमाच्या तावडीमध्ये आम्ही सापडावं. ही पुन्हा पुन्हा अवस्था नको. आता इथे सुटका करून घ्या. ही संधी एकदा निघून गेली की पुन्हा ही संधी आम्हाला मिळणारी नव्हती. ऐशिया साधना कराय, साधनाचे सार मंत्र बीज हरी. महाराज पुढे सांग, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोच एक, कोटी कोटी ज्याने कोट्यावधी जर यज्ञ केलं आणि ज्यानं भगवंताचं एक नाम स्मरण केलं तर कोट्यावधी यज्ञालाही मागं टाकणारं एक भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताचं नाम घेते वेळेस आम्ही कामामध्ये काम काही म्हणा राम, जाईल बहुश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून या दुःखाचं जर आम्हाला सुखामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर माणसाला सदा सर्वदा भगवंताचं नाम स्मरण करण्याची जी ही संधी आहे, या संधीमध्ये आम्हाला या संधीचा फायदा करून घेण्यासाठी हे मनुष्य जन्म फार दुर्लभ असं आम्हाला मिळालं. दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करून नाश दास म्हणे सावकाशी विवेक पाहावा. म्हणून भक्तीवरला बळ कोणतं, ज्ञानाचं बळ कोणतं आणि वैराग्याचं बळ कोणतं. कारण हे करते वेळेस आमच्यावर जे अहंकाराचं जे बळ चढते याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, पुढे सांगा मला सांगतो असं काय नाही. म्हणून सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल, काहीतरी गेला जन्म वाया, काहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. आमचा हा जन्म पुन्हा वाया जाऊ नये, पुन्हा आम्ही यमाचे पाहुणे होऊ नये, पुन्हा आम्ही वैतरणी नदीमध्ये पडू नये. वैतरणी नदी यम दरबाराच्या, यम नगरीच्या अलीकडे वैतरणी नावाची नदी आहे, महाभयंकर नदी आहे ती. ती नदी पुवानं रक्तानं भरलेली मोठमोठ्या महाभयंकारी मध्ये मगरी, गरुड पुराणामध्ये वर्णन आहे याचं. यमन येताना त्या नदीमध्ये सोडतात, मगरी लचके काढतात, चावतात, महाभयंकर त्या त्रास त्या वैतरणी नदीमध्ये, नंतर यमपुरीमध्ये प्रवास होते. म्हणून ही फजिती आमची होऊ नये, ही दशा पुन्हा आम्हाला येऊ नये. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणजे आलेला जन्म हे पुन्हा वाया जाऊ नये. जसं एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये हिरा दिला त्यानं गारगोट म्हणून फेकून दिलं, अशी अवस्था होणे म्हणून महाराज काय सांगतात.
हनुमान भक्त भजनी मंडळ मोजे पाकीगाव या भजनी मंडळातील आधारस्तंभ प्रमुख आदरणीय गोविंद तुकारामजी राठोड पाकीगावकर यांच्यातर्फे 51 रुपये सप्र भेट पाठवले. भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळातर्फे आभार आहे, धन्यवाद. अहो विनंती करते संत तुमच्या पाया, म्हणून साधू संतांनी विनंती केली. आमच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. कशासाठी ठेवलं? त्यांना दया आली. जसं घरामध्ये लेकरू जर आउटर निघालं तर मायबाप सांगतात, बापू असं वाग नको, काम धंदा कर, प्रेमानं वाग, चांगलं वाग, आउटरपणा कर नको. जसं आईबाप आपल्या संतानाला चांगली शिकवण देतात, तसं साधू संतांनी आम्हाला त्यांना कळलं हा जीव म्हणजे फार नशिबवान जीव आहे. कारण भगवंताचा अंश आहे हा, म्हणजे वेगळा नाव, भगवंताचा अंश होय. आदरणीय वेणू रेड्डी उपसरपंच साहेब आमच्या आजच्या कार्यक्रमाचे बोळाऊ यांच्यातर्फे 101 रुपये सप्र भेट पाठवले. भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार आहे, धन्यवाद. म्हणून साधू संतांनी काय विनंती केली? लागून या पाया विनीतो तुम्हासी, बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा वेळा, सुख सवळा सौर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग प्रांजळ वैकुंठीचा सकाळशी कलियुगी उदार हरीच्या नामे, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती असे बहु ग्रंथ बोलियले. लागून या पाया विनीत तुम्हाशी करे टाळी, बोला मुक्की नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा सर्गो नाही सौर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग प्रांजळ वैकुंठीचा सगळ्यांशी ते अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे. कारण का जे स्वर्गातले देव तरसाली ते येण्यासाठी, गंमत कशी आहे, ते तरसाले तिथे येण्यासाठी त्यांच्या नशिबाबद्दल तुम्हाला एक अजून सांगतो की ज्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण आपल्या गोपाळासोबत गाई चारित असते वेळेस, दुपारच्या वेळेस आपल्या यमुनेच्या डोहाजवळ दुपारचं भोजन करीत गेले, त्यावेळेस स्वर्गामधले देवता येऊन त्या यमुनेच्या पाण्यामध्ये मासोळ्या होऊन त्यांच्या हाताचं उष्ट तरी आम्हाला खायला मिळावं हे मासोळ्याच्या रूपामध्ये तळमळ करीत गेले तरी भगवंत ओळखायचे. आणि ते सांगते आपले हात टिरीला पुसा, आपण यमुनेच्या डोहामध्ये आपले हात धुवू नका म्हणजे भगवंत परमात्मा. म्हणून इतका महिमा या मर्त्यलोकीचा महान घर. कारण का साधू संत पुरुष जे झाले इथं झाले, शूरवीर झाले इथं झाले, संत मंत शिंत योगी जे झाले इथं झाले. म्हणून जे काही आम्हाला होता होते, जे इथून जे आम्हाला जे पदवी मिळते, जसं आमचा पेपर जसं आम्हाला इथं भरता येते, तसं आम्हाला जसं आता 12वीचा पेपर जसं विद्यार्थी लिहिल तसे मार्क पडतात, तसं आम्ही तर केलेले कर्म, केलेली भक्ती या अनुसरून म्हणजे आम्हाला या जीवाला मोक्ष स्वर्ग नरक ही आम्हाला इथंच मिळणार. कारण ही जीवन म्हणजे परीक्षा होईल. मग आमचा 7-12ही कोरा राहू नये आणि आमचा पेपर बी कोरा जाऊ नये. म्हणून आम्हाला हे पेपर जे आहे जीवनाचा पेपर आम्हाला चांगल्या रीतीने याची पत्रिका योग्य रीतीनं बरीच जिथं चित्रगुप्ताच्या हातामध्ये फाईल पडली, उत्तर पत्रिका तपासली, कर्म आणि अकर्म, कर्म आणि शुभ कर्म याच्याला ना निवाडा झाला. पण आम्हाला कळणारच नाही. आम्ही खरंच भक्ती किती करायला, आम्ही कोणाशी प्रेमानं वागायला, कोणाशी वैर करायला हे आमचं आम्हाला कळणारच नाही. आत्मा ही परमवारी. कारण प्रत्येक आत्म्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवाच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे. आणि आपल्या
आपल्यामध्ये काय चाललं मनामध्ये हे दुसऱ्याला जरी कळणार गेलं तर ते भगवंताला 100% कळते. कारण एका ठिकाणी मस्जिद भीतर मुल्ला पुकारे क्या साहेब तेरा बैरा आहे मुंगी के बैर बांधे घुंगरू उसका भी नाद सुनता. आता भगवंत कसं आहे मस्जिद भीतर मुल्ला पुकारे क्या साहेब तेरा बैरा. मोठमोठ्यांना गर्जना करून भजन केलं काय कीर्तन केलं काय केलं तरी काय ते तर ओळखायला. पण एवढंच नव्हे तो भगवंत मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा नाद ऐकणारा तो भगवंत होय. आता मुंगी किती त्याचा पाय किती त्या पायात बांधला घुंगरू किती त्या घुंगराची घाटी किती त्याचा नाद किती हा एवढा ऐकणारा तो परमेश्वर भगवंत होय. म्हणून अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा आपल्या दिलाचा. तो आपला जीवाचा एक सखा होय आपला एक पाठी राखा होय आपला एक वात्सल्य रूप असणारा भगवंत होय. म्हणून त्याला जाणाव कसं म्हणून मला सांगतात कवलेवाशी माधाबाई गणपतरावजी कुंभरवाड यांच्या समरणात 101 रुपये सफर भेट पाठवले. भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार आहे. धन्यवाद. अहो विनंती करते संत तुमच्या पाया अहो विनंती करते संत तुमच्या पाया रे वाया माझा पंढरी आदरणीय भूमेश रावजी बोडके राहणार किनीकर यांच्यातर्फे 51 रुपये समोर भेट माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार आहे. धन्यवाद. हॅलो आई बाप होऊन उपदेश करते आता तरी पुढे हाचे उपदेश करू नका. नाश आयुष्याच्या सगळ्यांच्या पायी माझे दंडोत आपल्याला चित्त शुद्ध करावे ते हित देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. बघा साधू संतांना काही काम धंदा नव्हता काय. जगाच्या कल्याणात संतांच्या उभती देह कष्ट विधी पर उपकारे त्यांनी देह झिजविला त्यांनी स्वतः कष्ट झेलले पण तुमच्या आमच्यासाठी सुख प्रदान करण्यासाठी रात्र दिवस तळमळ केली तरी आमचे डोळे उघडणार चालले. आमच्या डोळ्यावर मायेची पट्टी अशी फिट बांधलेली आहे ती पट्टीच आमच्या डोळ्या उघडणार चालली. काय साधन किन काय बंधन किन कुठलं काय बोलक्या पोपटावणी कथा होऊन चालली आमची. आमची कथा इथं बोलक्या पोपटावणी होऊन चालली का वाली. ह्यालाच म्हणता अज्ञानाचे लक्षण. या अज्ञानाच्या लक्षणामध्ये जीव पडला त्याला घमेंड येते अहमपणा येते मीपणा येते आणि हे मीपणा जोपर्यंत जात नाही मग त्याला तोपर्यंत सद्भाव भक्ती ज्ञान वैराग्य अजिबात कळू शकत नाही. ज्ञान कशाला म्हणावं वैराग्य कशाला म्हणावं आणि भक्ती कशाला म्हणावं. आणि खरंच हा जीव जिथून आला तिथं जाण्यासाठी या जीवाला शुद्ध स्वरूपामध्ये कसं आणावं. जो निर्गुणाचा आया भरभरूप अवस्थेमध्ये भगवंत आहे त्या भगवंताला आम्ही कसं जाणावं.
ही जी अवस्था आहे फार सोपी अवस्था नाही, सोपी अवस्था आहे, पण त्या सोप्या अवस्थेकडे जाण्यासाठी जे आम्हाला स्टेप लावलेले आहेत, सद्गुरूचा ध्यास कसं लावावं, सद्गुरूचं निज मुख कसं अनुभवाला आणावं. थोडा परपंच परमार्थ उगाच म्हणले नाही त्यांनी. परपंच केव्हा तुटते, केव्हा तुटते परमार्थ. वाचा अजून मोक्ष सिद्धांत 2-3 वेळेस. तर मी सांगतो पुढच्या पाऱ्यामध्ये पुरावे फट 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 मोक्ष सिद्धांतामध्ये तुमच्या आदरापर सिद्धांतामध्ये. मी काय तुम्हाला येडा दिसलो का वही समोर ठेवला सद्गुरूची मोक्ष सिद्धांतामध्ये. परमार्थ आणि परपंच का तोडा म्हणे, परमार्थ केव्हा तुटते, मेल्यानंतर तुटणार परमार्थ. तुका म्हणे का मरण्याची मरे उत्तमचे उरे कीर्ती मागे, मरून या मरणाच्या आधी मरून राहे, मरणाच्या आधी मरून राहे. अहो परमार्थ जर साधू सदा सांगितलं, पण परमार्थ तोडावा कसा आणि परमार्थ तोडून भगवंताकडे कसं जावावं, इथं कमाल आहे मोठी. हा यालो सगळी कोणीच घेतो सोर. आपला कसा आहे सोर मी सांगतो. कमीच कमी इथून खंदार तालुका कमीच कमी 125 किलोमीटर इथून खंदार आहे. इथून नांदेड 50, तिथून पुढे 50, 100 आणि हे म्हणजे कमीच कमी 125-130 किलोमीटर. तिथून आमची वाडी 10 किलोमीटर म्हणजे कमीच कमी 150 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि बाकीचे सहकारी आता आमच्या आता तुम्हाला मोठे प्रमाण नाही, दिंडी चली ना, हे प्रमुखाला काय भानगड आहे काय नाही ते देवालाच माहीत. आता पांडुरंग पाटील चलितात, आमचे गोविंदराव चलितात, आणि दिंडी चलिणं म्हणजे सोपं नाही बरं. आता उगं देवानं दिलंय, उगं 4 लोकांमध्ये उगं भजन चलय काहीतरी उगं आपलं सद्भक्ती करणं होय ना. तर कोण्याही प्रमुखासाठी दिंडी चलिणं म्हणलं नाही, फार अवघड होऊन गेलेलं आहे. आणि तुम्ही पैसे देता याच्यामधलं काय, आमच्या घर चालणार, संसार आमचे चालणार, पण याच्यावरला आमचं काय, तुमच्या भाड्याला काय होते, आमचं काय भाड्यानं तेवढं उजळणं. आमचं टाळकऱ्याचा खर्च आहे, गाड्याचा खर्च आहे, वाटामध्ये कोणी सोयरा भेटला चहा पाणीचा खर्च आहे, भूक लागते जाताना ते खर्च आहे. नाही बक्कळ आवड, पैसे सगळीकडूनच घेणार मी, पैसे एकालाही सोडणार नाही. बसलेले मासाकडून 100 रुपये हमखास घेणार तो मी, सोडणार या पाऱ्या तर सोडणारच नाही. म्हणून आदरणीय भीमारावजी किनीकर बरोबर आहे, यांच्यातर्फे 51 रुपये सप्रपेट ही भेट म्हणजे माझ्यावरती खुश हो. पाठवल्या भेटीबद्दल तुमचा फार मनस्वी आभार आहे, धन्यवाद. अहो विनंती करते संत तुमच्या पाया, लक्ष्मणरावजी बक्केवाड पोशेट्टी राहणार किनीकर यांच्यातर्फे 51 रुपये सप्रफेट पाठवल्या भेटीबद्दल आभार, धन्यवाद. एका गावामध्ये भांडपुतळी बाई होती. त्या बाईला रोज भांडण केल्याशिवाय जमतच नव्हतं. गावामध्ये सभा भरली, सरपंच, माली पाटील, उपसरपंच, तंटापूजा अध्यक्ष काय करावं बाईला म्हणले. त्या बाईला म्हणले, बाई तुला तर भांडण केल्याशिवाय जमच ना, रोजचं एक घरला जाऊन तू भांडण करीच आहे, रोजचं एक घर, किरकिरीच नको म्हणले, आमच्याकडे उगं पंचायतच नको म्हणले. मीटिंग झाली, त्या बाईकडे रोजचं एक घर भांडण्यासाठी दिलं. म्हणजे जसं आता रोजचं एक घर, हे झालं ते घर, ते झालं ते घर, असं करीत 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 एका घरामध्ये सासू भोळी होती, सून होती हुशार. सासून म्हणले सुनाला, अगं सुनबाई
त्या भांडकुंडळीचा दिवस आहे की मला आज भांडायला येते, मला माझी काही ताकद नाही, मला त्या भांडाला तोड द्यायला मी लई थरथर करायला बघ बोली, माझं काळी धडधड करायला म्हणली. तिनं सासूना म्हणले, सुनाला म्हणले, आत्याबाई तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी सांगतो तसं करा. दिवस निघाल्या बरोबर तिनं घरी आली. कुठं गेली की तुझी सासू म्हणली, त्या सुनेनं सांगितले आत्ताच वारकाच्या दुकानात हजामत करायला गेली म्हणली. हजामत कसं काय करायला, तुम्ही केस धरून हलता म्हणून हजामत करायला केस भागरून घ्यायला गेली. मी काय कमी आहे म्हणली. तिनेही गेली की हजामत करून आली, केस चिप्पी करून आली. ती बी भांड कुठली बाई. आता कुठं आहे का म्हणली. किराणा दुकानावर गुलाटा आणायला गेले म्हणली, चिप्पीवर शेंदूर हा शेंदूर टाकायला गेली म्हणली. मी काय कमी आहे का म्हणली. तिने गेली शेंदूर टाकून चिप्पीवर आली. आता कुठं आहे म्हणली. एवढा मोठा धोंडा गळ्यात बांधून आडावर गेलेत माय म्हणली. आता बरं असं काय म्हणली. तिला पाण्यात सोडतो म्हणजे तिला गोच्या देऊन भांडतो की नाही बघ म्हणली. गेली आडावर धोंडा बांधली गळ्यामध्ये, बघाली ठोकून. कुठं आज गा म्हणली. ते आडामध्ये आवाज घुमते, आपापलं त्या पाण्यात मध्ये बसलीस का म्हणून ते वरून उडी जे मारली, गावची कटकटच निघून गेली. असे भांडकुदळ्याची कटकट गावातून कधी काढावं काय नाही हे आम्हाला कळते. आम्ही करायला म्हणजे आम्ही अंदाज आधीच लावता की कोणाची कॅपॅसिटी कोणाची कुठवर पोहत असते. सरड्याची धाव कुपापर्यंत असते, कुपापर्यंत झालं मग सरलं त्याचं. पण आम्ही असे बघत बरंच आम्ही परवास पडोळ पडले फार लांबचं. म्हणजे असं नाही, ते वेगळं, ते पिरियड वेगळं होतं, पण आताचं पिरियड वेगळं आहे. पण विषय समजून घेते वेळेस कुठल्याही भजनाआधी विषय समजून घ्यावं की विषयाचं माध्यम काय व्हालंय. म्हणून पायवाट आम्हाला साधू संतांनी करून दिली. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बघा किती सोपा आहे. त्याला काय पैसा लागते काय, त्याला काय खर्च येते काय नाही. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना असता अनेक साधन वातसे आण विठोबा तुका म्हणे. सोपे आहे सर्व वावनी शाना तो धनी घेत असे. हे शाण्याची काम होत, गबाळाची काम होत. हे काम शान म्हणजे काय, ध्यानाचे काम होत. ज्याला कळालंय, ज्याला समजलंय आणि ज्याला समजून ही वाट धरली आणि जी वाट धरल्यानंतर ती वाट सोडलीच नाही. पुढे गेले हरीचे दास त्यांची आसामासी, त्याच मार्गे आम्ही जाऊ वाचे गाव विठ्ठला. पुढे जे गेले जे ज्याने आम्हाला मार्ग आहे. उदाहरणार्थ कसं आहे बाबा, एखाद्यानं काशी यात्रा करून आली समजा, उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये 4 लोकांमध्ये बसले की बाबा आम्ही ह्या मार्ग गेल्या, त्या मार्ग गेल्या, तिथून तिकडी गेल्या, तिथून तिकडी गेल्या, असं मोठ्यापणानं सांगतात. तसं जे साधू संतांनी जे आम्हाला पुढे जाऊन जे प्रवास आम्हाला दाखिलं, बाबा ह्या मार्गाने तुम्ही या, ही पायवाट सोपी आहे, ही रस्ता चांगला आहे, या रस्त्यामध्ये कुठंच तुम्हाला अडथळा येणार नाही. चुकली या वर्म एकदा चुकले की माणसाच्या मागे फेरे पडतात.
आणि फेरे पडू नये म्हणून आपले वर्म कधीच चुकू नये लागतात. कसं आहे, कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावणं हे उचित आहे काय? उचित नाही. तसं हे जीवाचा उद्धार करण्यासाठी, या जीवाच्या उद्धारासाठी जे आम्हाला साधू संतांनी जे सोपं मार्ग दाखवलेला आहे, हा या मार्गाचं अनुसरण करून घेणं हे आमच्या हातामध्ये आहे, आमच्या हिताचं आहे. हित त्याची एक राम कंठीर आहे, नाट्यविषयी देवाव देई. हित त्याची एक राम कंठीर आहे, भगवंताचं नाम आमच्या कंठामध्ये सदा सर्वदा असावं. तिथं आमचं हित आहे. तिथं आवडमले साधन निघून चाललेत, हे साधन गळाले. तिथं जे मुख्य साधन आहे, जीवाचं साधन आहे, ते जीवाच्या साधनामार्फत जे आम्ही इथून जे आमचा मार्ग सोपा व्हायलाय, जे साधन आम्हाला सोपं करून चाले, ते साधन आम्हाला घ्यावं लागतात. मग आता बंधन, आता जीवाच्या माग लागलेले बंधन, आता विषय मी ठेवलेला आहे बरं. पांडुरंग पाटील, गोविंदराव, विषय मी ठेवलेला आहे. आता मी सांगू सगळं फोडून, तुमच्या मनात सांगा म्हणलं तर सांगतो मी. आता जीवाला बंधन किती? जीवाच्या मागे लागलेलं बंधन, कोण्या बंधनामध्ये जीव गुंतला की जीवाला परमार्थ कळत नाही, आणि कोण्या बंधनातून मुक्त झाला की जीवाला भगवंत कळते. आता आपण ऐकलं, देव कुठं आहे? तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. देव कुठं आहे? आम्ही म्हणता घरामध्ये ज्याचे मायबाप पितृदेवो आणि मातृदेवो भव, ज्याच्या घरामध्ये आई वडील जिवंत आहात, ते भगवंताचं एक स्वरूप आहे. आमच्यामध्ये देव आहे. त्या देवाचा सहवास, कोणाचे घर देहा, कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे. मिळतो हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधव याच देई. देही त्याचा त्यानं त्रिपुटी वेगळा, सहस्र दळी उगवला सूर्याचा. ज्ञानदेव म्हणे नैनाच्या ज्योती ती या रूपी ओळखावी. ज्ञानेश्वर महाराज, कोणाचं घर देह कोणाचा, हा देह कोणाचा, घर कोणाचं, आत्मा राम त्याचा तोची जाणे. जो आत्मा रामाला जाणला त्याला घर कळालं, त्याला देह समजलं. म्हणून मी तो हा विचार विवेक शोधा, गोविंद माधव याच देई.
आदरणीय सावताजी काळे राहणार डौरवाडीकर दत्तभक्त पारायण बरोबर की नाही ना? आता डौरवाडी म्हणा तर गुरुमार्गी आता आमचे गोदराव काळेची दिंडी आहे यांच्यातर्फे 51 रुपये समोर भेट पाठवले. भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार आहे, धन्यवाद.